नमस्कार विद्यार्थी मित्रो, 26 एप्रिल 2026 ला तुमची एक्झाम आहे स्कॉलरशिपची. आणि स्कॉलरशिपच्या एक्झाममध्ये तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न होते, रात्रीची झोप तुमची उडून टाकते, तर टेन्शन घेऊ नका, चुटकी त्याचं उत्तर निघते. बघा काय विचारलंय, आज जर मंगळवार असेल तर 48 दिवसानंतर कोणता वार असणार. तुम्हाला डायरेक्ट विचारले 48 दिवसानंतर. एक्स्ट्रा डेज ऑलरेडी दिलेले आहेत, हा त्याचा फॉर्म्युला आहे. एक्स्ट्रा डेज बरोबर टोटल डेज डिवायडेड बाय 7 आणि भागिले 7च का, कारण आठवडा दिवस असतात 7. मग आपल्याला एकूण दिवस किती दिले आहेत एक्स्ट्रा डेज बघा काढायचे आपल्याला. तर एकूण दिवस 48 दिलेत, भागिले 7 केला आपण. भागाकार केल्याच्या नंतर 7 1 7 7 सकम 42, बाकी उरले 4. लक्षात घ्या, रिमाइंडर जे उरले तुमचं ह्याच्यावर पूर्ण तुमचं फोकस पाहिजे. भाकीचा गेलं त्याच्यावर नाही, बाकी उरले 6. म्हणून मंगळवार नंतर 6 दिवस पुढे जा. मंगळवार नंतर बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार आला. सोमवार पर्याय क्रमांक 1 तुमचं उत्तर असणार आहे. तर अशाच प्रकारे तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. तर ह्या क्वेश्चन मध्ये बघा काय विचारलंय, जर 1 मार्चला मंगळवार असेल तर 23 मार्चला कुठला वार असणार. एकूण तुम्हाला दिवस काढायचे, त्याच्यात किती असतील, एकूण टोटल डेज काढा, डिवायडेड बाय 7 करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचं उत्तर फेकून मारा. तर अशाच व्हिडिओ लेक्चरसाठी चॅनलला फॉलो करा आणि जर व्हिडिओ लेक्चर्स आवडत असेल तर लाईक करा. धन्यवाद.